नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मॅथ्स 2 यामधील आपलं थर्ड चॅप्टर ट्रायंगल्स त्रिकोण हे चालू आहे। या अगोदरचे फर्स्ट आणि सेकंड चॅप्टर तसेच मॅथ्स 1 चे इतर जे चॅप्टर्स आहेत झाले त्यांच्या व्हिडिओच्या लिंक्स आजच्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये तुम्हाला मिळतील, त्या तुम्ही सबस्क्राइब करू शकता आणि बेल आयकॉनवर क्लिक केल्यास रोजच्या रेग्युलर व्हिडिओ जे आहेत त्यांचे नोटिफिकेशन्स तुम्हाला मिळतील। तर आज आपण समद्विभुज त्रिकोणाचे प्रमेय आयसोसेलेस ट्रायंगल थेरम शिकणार आहोत। यामध्ये अगोदर आयसोसेलेसचे आपण डेफिनेशन बघूया। असा समद्विभुज त्रिकोण म्हणजे ज्या त्रिकोणाच्या दोन बाजू एकरूप असतात अशा त्रिकोणाला समद्विभुज त्रिकोण म्हणतात। हे प्रमेय फक्त त्या समद्विभुज त्रिकोणासाठीच लागू पडतं, जसं पायथागोरसचा प्रमेय फक्त काटकोन त्रिकोणासाठी लागू पडतं, त्याच पद्धतीने इट इज ओनली ऍप्लिकेबल फॉर आयसोसेलेस ट्रायंगल। अ ट्रायंगल whose two sides are congruent to each other, that triangle is the isosceles triangle। आता इट इज दिस थेरम इज ओनली फॉर आयसोसेलेस ट्रायंगल। त्याचं स्टेटमेंट बघूया आपण। इफ टू साइड्स ऑफ अ ट्रायंगल आर कॉन्ग्रुएंट, इफ टू साइड्स ऑफ ट्रायंगल आर कॉन्ग्रुएंट, then the angles opposite to that sides they are congruent। angles opposite to them, त्या साइड्सच्या अपोजिट असलेले जे अँगल्स आहेत they angles are congruent। जे टू साइड्स आहेत, टू साइड्स ऑफ अ ट्रायंगल्स आर कॉन्ग्रुएंट, त्यांच्या समोरील त्यांच्या अपोजिट जे अँगल्स आहेत ते कॉन्ग्रुएंट असतात। त्रिकोणाच्या ज्या दोन बाजू एकरूप असतात त्या दोन बाजूंसमोरील कोन एकरूप असतात, म्हणूनच काय म्हटलंय समद्विभुज त्रिकोणाचा प्रमेय। ज्या दोन बाजू एकरूप दिल्या आहेत त्या बाजूंच्या समोरील कोन एकरूप असतात। हे झालं प्रमेयाचं आपलं स्टेटमेंट, पुन्हा प्रमेय झालं ते त्याचं विधान। यामध्ये पण त्रिकोण एबीसी हा एक ट्रायंगल घेतला आपण की ज्यामध्ये साइड एबी कॉन्ग्रुएंट टू साइड एसी गिव्हन। पक्ष मध्ये काय घेतलंय, त्रिकोण एबीसी मध्ये बाजू एबी कॉन्ग्रुएंट एकरूप बाजू एसी इन ट्रायंगल एबीसी साइड एबी कॉन्ग्रुएंट टू साइड एसी, दॅट इज इट इज आयसोसेलेस ट्रायंगल। आणि आपल्याला काय प्रूव्ह करायचंय, टू साइड्स कॉन्ग्रुएंट घेतले आपण, टू साइड्स ऑफ ट्रायंगल्स आर कॉन्ग्रुएंट, वी टेक टू साइड्स आर कॉन्ग्रुएंट। नाउ वी हॅव टू प्रूव्ह अँगल्स अपोजिट टू देम, अँगल्स अपोजिट टू देम। आता इथे एबी ही साइड आहे, एबी साइडचा अपोजिट अँगल आला सी आणि एसी साइडचा अपोजिट अँगल आला बी, बोथ आर कॉन्ग्रुएंट। एबीच्या समोरील कोन सी आणि एसीच्या समोरील कोन बी दोन्ही आपल्याला एकरूप दाखवायचे आहेत। एकरूप बाजूंसमोरील कोन एकरूप असतात, मग त्यानुसार साध्य जे आहे वी हॅव टू प्रूव्ह अँगल एबीसी कॉन्ग्रुएंट टू एसीबी। हे तीन अक्षरी नाव लिहिले आपण। बोलताना काय केलंय, फक्त सिंगल एक अक्षरी अँगल बी अँगल सी असं घेतलं, अँगल बी कॉन्ग्रुएंट टू अँगल सी म्हणजेच एबीसी कॉन्ग्रुएंट टू एसीबी हे आपल्याला सिद्ध करायचं आहे। मग त्यासाठी आपण कन्स्ट्रक्शन केलं। काय कन्स्ट्रक्शन केलं, रचना केली तिथे की हा जो ए हा कोन आहे, ज्या दोन बाजूंनी म्हणजे ज्या दोन बाजू एकरूप आहेत त्या एकरूप बाजूंच्या मधला जो कोन आहे, त्या बाजूंनी समाविष्ट केलेला जो कोन आहे तो बायसेक्ट करणारा अँगल बायसेक्टर काढला। काय केलंय, त्याचा अँगल बायसेक्टर, त्याचा कोन दुभाजक काढला आपण। वी ड्रॉ द अँगल बायसेक्टर ऑफ अँगल बीएसी। कन्स्ट्रक्शन रचनामध्ये काय केलंय, कोन बीएसीचा कोन दुभाजक काढलेला आहे। मग त्याचे दोन भाग झाले, कोणकोणते, बीएडी आणि दुसरा सीएडी असे दोन अँगल्स तयार झाले। आणि त्या याच्यानुसार जर पाहिलं तर आपण दोन ट्रायंगल घेणार आहोत, एबीडी आणि दुसरा एसीडी। वी टेक टू ट्रायंगल्स आणि आता आपल्याला प्रूव्ह करण्यासाठी दोन ट्रायंगल्स जे आहे ते कॉन्ग्रुएंट दाखवावे लागतील आणि कॉन्ग्रुएंट अँगल जे ट्रायंगल्स आहेत त्यांचे करस्पॉन्डिंग अँगल्स करस्पॉन्डिंग साइड्स ते कॉन्ग्रुएंट असतात। आपल्याला अँगल कॉन्ग्रुएंट दाखवायचे आहेत ना, बी कॉन्ग्रुएंट टू सी, आणि ते दाखवण्यासाठी आपण काय केले,
अँगल बायसेक्टर काढला आणि दोन ट्रायंगल्स कन्सिडर केले. त्या ट्रायंगल मध्ये आता कोणती टेस्ट वापरणार बघा. इथे गिवन मध्ये दिलं सेगमेंट AB कॉन्ग्रुएंट टू सेगमेंट AC. AB कॉन्ग्रुएंट टू AC गिवन आहे, ते पक्ष मध्ये दिलेलंच आहे. दोन बाजू त्या त्रिकोणाच्या दोन बाजू एकरूप आहेत. इट इज गिवन पक्ष. नंतर अँगल BAD म्हणजे हा अँगल BAD कॉन्ग्रुएंट टू CAD, दिस कॉन्ग्रुएंट टू दिस. का असं झालं? अँगल बायसेक्टर. अँगल बायसेक्टर बायसेक्ट द अँगल. जो कोण दुभाजक असतो तो त्या कोणाचे दोन समान भाग करतो आणि म्हणून ते एकरूप असतात. तिथे काय कारण लिहिलं आपण? कन्स्ट्रक्शन किंवा अँगल बायसेक्टर असं लिहिलं तरी चालणार. नंतर सेगमेंट AD कॉन्ग्रुएंट टू सेगमेंट AD. AD या ट्रायंगलची आणि दुसऱ्या ट्रायंगलची पण AD दोघांना पण एक काय ते सामायिक, जसं एका दोन रूम असतील, दोन रूम मध्ये सामायिक भिंत असते, तसं इथे काय आहे? इट इज द कॉमन साइड बिटवीन टू ट्रायंगल्स. इट इज कॉमन असल्यामुळे ती कॉन्ग्रुएंट आहे, ती एकरूप आहे. सामायिक बाजू असल्यामुळे ती एकरूप आहे. मग बघा आता ही बाजू कॉन्ग्रुएंट आहे, ही बाजू, आणि या बाजूंनी समाविष्ट केलेला अँगल. अँगल जो आहे तो अँगल दोन बाजूने कॉन्ग्रुएंट साइड्स मध्ये अँगल सिच्युएटेड बिटवीन टू कॉन्ग्रुएंट साइड्स इज कॉन्ग्रुएंट. दोन बाजूंनी समाविष्ट केलेला कोन एकरूप, इथे याच्याशी एकरूप आहे आणि म्हणून बाजू कोन आणि बाजू, साइड अँगल साइड. या टेस्ट नुसार ते दोन ट्रायंगल एकरूप होतील. देयरफॉर ट्रायंगल ABD कॉन्ग्रुएंट टू ट्रायंगल ACD बाय साइड अँगल साइड कॉन्ग्रुएंट टेस्ट. म्हणजे बाकोबा बाजू कोन बाजू एकरूपता कसोटी. बाकोबा कसोटीने काय झालं? ते दोन्ही ट्रायंगल एकरूप आहे, कॉन्ग्रुएंट आहे. मग त्याचे करस्पॉन्डिंग जे अँगल्स असतात ते कॉन्ग्रुएंट असतात आणि म्हणून मग त्याचा आपल्याला B कॉन्ग्रुएंट दाखवायचा. B चा करस्पॉन्डिंग अँगल कोणता आलाय? C आलाय. मग इथे पहा B चा करस्पॉन्डिंग अँगल C. अँगल ABD, अँगल ABD कॉन्ग्रुएंट टू अँगल ACD. त्याचं कारण करस्पॉन्डिंग अँगल्स ऑफ कॉन्ग्रुएंट ट्रायंगल्स किंवा एकरूप त्रिकोणांच्या संगत बाजू. तिथे लिहायचं एकरूप त्रिकोणांच्या संगत बाजू. एकरूप त्रिकोणाच्या संगत बाजू. इथे कॉन्ग्रुएंट ट्रायंगल्स घेणार आपण, कारण आपल्याला ट्रायंगल कॉन्ग्रुएंट अँगल्स एकरूप ट्रायंगल्सचे जे कॉन्ग्रुएंट अँगल्स आहेत ते घेणार आहोत. एकरूप त्रिकोणाचे संगत कोण करस्पॉन्डिंग अँगल्स आर कॉन्ग्रुएंट. म्हणून ABD कॉन्ग्रुएंट टू ACD, अँगल ABC कॉन्ग्रुएंट टू अँगल ACB. बघा ABC अगोदर आपण ABD दाखवला, ABD लाच आपण ABC पण म्हणू शकतो. का असं? कारण D इज बिटवीन B अँड C. D कसा आहे? पॉइंट D इज बिटवीन B अँड C. बिटवीननेस आहे त्याच्यामध्ये, दरम्यानता असल्यामुळे लिनियर पॉइंट्स आहे आणि म्हणून BD च्या ऐवजी काय लिहू शकतो आपण? BC घेऊ शकतो. म्हणून अँगल ABD च्या ऐवजी ABC कॉन्ग्रुएंट टू अँगल ACB. ACD च्या ऐवजी ACB. म्हणून तिथे ते स्टेप मध्ये पहा काय लिहिलं? ABD च्या ऐवजी अँगल ABC कॉन्ग्रुएंट टू अँगल ACD च्या ऐवजी ACB. अँड देअर का असं? बिकॉज D इज बिटवीन B अँड C. त्याच्यामध्ये दरम्यानता आहे आणि म्हणून आपल्याला साध्य करायला सांगितलं होतं ABC कॉन्ग्रुएंट टू अँगल ACB. एकरूप कोणांसमोरील एकरूप बाजूंसमोरील कोण एकरूप असतात. दिस इज द आयसोसेलेस ट्रायंगल थेरम. पुढचं आपण बघूया 30, 60, 90चं प्रमेय. आपण आयसोसेलेस ट्रायंगल थेरम बघितला, समद्विभुज त्रिकोणाचे प्रमेय. त्याचा जो कॉन्व्हर्स आहे, कॉन्व्हर्स ऑफ आयसोसेलेस ट्रायंगल, इट इज रिड्यूस फॉर दिस इयर स्टुडंट्स. 10 वर्षाच्या विद्यार्थ्यांसाठी त्याचा जो व्यत्यास आहे, 30 आयसोसेलेस प्रमेयाचा व्यत्यास तो वगळण्यात आलेला आहे आणि 30, 60, 90
आणि 45 45 90 हे प्रमेय मात्र आहे. तर आज आपण 30 60 90 चं प्रमेय बघूया. थेरम ऑफ 30 60 90 ट्रायंगल. यामध्ये जर ट्रायंगल इफ एक्यूट अँगल ट्रायंगल की त्यामध्ये वन अँगल इज 90 डिग्री, वन इज 60 अँड वन इज 30 म्हणजे 30 60 90 असा जर ट्रायंगल असेल, इफ द ट्रायंगल इज ऑफ 30 60 90 डिग्री ट्रायंगल, द लेंथ ऑफ द साइड अपोजिट टू 30 डिग्री is half of the hypotenuse of the triangle. कसा असतो तो? साइड ऑफ अपोजिट ऑफ 30 डिग्री इज हाफ ऑफ द हायपोटेनस. जर एखादा एक्यूट अँगल ट्रायंगल लघुकोन त्रिकोण, लघुकोन काटकोन त्रिकोण की ज्यामध्ये एका कोणाचं माप असेल 30, दुसऱ्याचं 60 आणि तिसऱ्याचं 90 अशा पद्धतीचा जर एक्यूट अँगल ट्रायंगल असेल तर 30 अंशासमोरील बाजू कर्णाच्या निम्मे असते, कर्णाच्या निमपट असते किंवा निम्मी असते. म्हणून हे महत्वाचं आहे, कर्णाच्या निम्मी असते. हे आपल्याला स्टेटमेंट आहे दिलेलं. यानुसार त्याची जी सिद्धता आहे ते आपण बघणार आहोत. त्यासाठी ट्रायंगल आधी गिवन मध्ये आपण ट्रायंगल एबीसी काढलाय की ज्यामध्ये अँगल बी इज 90, सी इज 30 आणि ए इज 60 डिग्री अशा प्रकारचा त्रिकोण एबीसी हा एक्यूट अँगल ट्रायंगल तो काढलेला आहे. साधं आता बघा इथे साध्य काय करायचं आपल्याला. एबीसी हा घेतलेला आपण ट्रायंगल, सी 90चा 30चा होता, बी 90चा आहे आणि ए 60. मग 30च्या अपोजिटची साइड कोणती आली ती एबी आणि कर्ण आहे एसी. अपोजिट साइड ऑफ 90 दॅट इज हायपोटेनस. हायपोटेनस इज एसी, त्याच्या लांबीच्या निम्मे असते 30 अंशासमोरील बाजू. आता ती आहे एबी. एबी कशी असणार आहे? हाफ ऑफ एसी. हायपोटेनसच्या निम्मे आहे हे वी हॅव टू प्रूव्ह इट. त्यासाठी आपण मग काय केलंय, देताना असंच ट्रायंगल दिलेला होता. वी कन्स्ट्रक्शन केलं, आपण रचना केली की जेवढ्या लांबीचा एबी आहे तेवढ्याच लांबीवर पॉइंट डी घेतला. वी पुट द पॉइंट डी at the distance same as to AB equal to BD. अशा पद्धतीने डी पॉइंट घेणार की AB आणि BC BD हे जे डिस्टन्स आहे ते इक्वल असणार. पुट पॉइंट किंवा ड्रॉ द पॉइंट D AB is equal to BD. ड्रॉ CD आणि CD जॉईन केलाय म्हणजे दोन ट्रायंगल तयार झाले. जसा हा आहे तसा असे दोन ट्रायंगल्स तयार झालेले आहेत. ट्रायंगल ABC आणि दुसरा ट्रायंगल BDC. म्हणजे आपण त्याला घेणार आता. त्याचं करस्पॉन्डन्स घेताना पहा, ट्रायंगल एबीसी आणि ट्रायंगल डीबीसी मध्ये फर्स्ट सेगमेंट एबी कॉन्ग्रुएंट टू बीडी, एबी कॉन्ग्रुएंट टू बीडी. का असं? त्याचं काय रिझन असू शकेल? आता आपण कन्स्ट्रक्शन केलेलं आहे, रचना केली आहे की जेवढ्या लांबीचा एबी आहे तेवढ्याच लांबीवर डी पॉइंट घेतला अँड देअरफॉर सेगमेंट एबी कॉन्ग्रुएंट टू सेगमेंट डीबी. रचना केली कन्स्ट्रक्शन, रिझन आहे त्याचं कन्स्ट्रक्शन. दुसरा पॉइंट पहा काय आहे की अँगल एबीसी, एबीसी हा 90चा आहे तर उरलेला पण कितीचा असणार आहे? 90चा. लिनियर पेअर तयार होते ना, म्हणजे बोथ आर 90 90. प्रत्येकी 90 90 अंशाचा तो कोण आहे. इच अँगल इज ऑफ 90 डिग्री अँड देअरफॉर इच अँगल इज 90. म्हणून अँगल एबीसी कॉन्ग्रुएंट टू अँगल डीबीसी. आता आणखी एक एलिमेंट आपल्याला कॉन्ग्रुएंट दाखवायचा आहे तर तो म्हणजे आता इथे पहा बीसी जे आहे, बीसी साइड दोन्ही ट्रायंगल्सला कॉमन आहे. बीसी इज कॉमन टू बोथ द ट्रायंगल्स. देअरफॉर बीसी कॉन्ग्रुएंट टू बीसी. त्याचं रिझन कॉमन साइड, सामायिक बाजू. सामायिक बाजू असल्यामुळे ती बाजू एकरूप आहे. आता पहा आपण काय दाखवलं, एबी एकरूप दाखवलंय. हा 90चा आहे आणि ही बाजू आहे म्हणजे बाजू कोण बाजू, साइड अँगल साइड जे आहे SAS. या कॉन्ग्रुएंट टेस्ट नुसार बोथ द ट्रायंगल्स आर कॉन्ग्रुएंट. एबीसी कॉन्ग्रुएंट टू डीबीसी. झालं. आता पहा कॉन्ग्रुएंट ट्रायंगल जे असतात एकरूप त्रिकोणांच्या संगत बाजू संगत कोण हे एकरूप असतात. उरलेले जे घटक असतात ते एकरूप असतात.
म्हणजेच काय झालं इथे आता अँगल BAC ए चा कॉन्ग्रुएंट अँगल आहे D. A 60 आहे तर D पण किती येणार 60 चा येणार. इट इज कॉन्ग्रुएंट टू अँगल D. इट इज करस्पॉन्डिंग अँगल ऑफ कॉन्ग्रुएंट ट्रायंगल. एकरूप त्रिकोणाचा संगत कोण असल्यामुळे तो एकरूप आहे म्हणून देअरफॉर अँगल BAC इज इक्वल टू 60. देअरफॉर BDC इज 60. हा 60 चा येईल. मग 60 झाला 60 झाला. आता उरलेला हा 30 आहे तर याचा पण करस्पॉन्डिंग अँगल काय येणार BCD. इट इज ऑल्सो कॉन्ग्रुएंट आणि तो 30 चा येणार. हा 30 चा जर झाला तर 30 प्लस 30 किती झाला 60. अँगल A 60, अँगल D 60 अँड अँगल C दोघांची जर बेरीज केली सम केली वी टेक द सम ऑफ बोथ तर किती झाला तो 30 प्लस 30 60 म्हणजेच 60 60 60. इट इज इक्विलॅटरल ट्रायंगल. समभुज त्रिकोण तयार झालेला आहे. त्याचे तिन्ही जे कोण आहे ते 60-60 अंशाचा असल्यामुळे ट्रायंगल ADC इज इक्विलॅटरल ट्रायंगल. तो समभुज त्रिकोण आहे. तिन्ही आपण कोण एकरूप दाखवले ते त्रिकोण एकरूप आहे. मग एकरूप समभुज त्रिकोणाच्या सर्व बाजू एकरूप असतात. आणि म्हणूनच मग देअरफॉर साइड्स ऑल साइड्स आर इक्वल. मग ऑल कोणते AC कॉन्ग्रुएंट टू AC कॉन्ग्रुएंट टू AD AD कॉन्ग्रुएंट टू CD AC AD and DC. All three sides are congruent. AC congruent to AD congruent to DC. पण आपण तर AD च्या ऐवजी काय घेतलंय AD कशी आहे AD ही जी साइड आहे ती आपण समजा मला AB लिहायचं असेल तर AB ला हाफ ऑफ AD म्हणणार. AD च्या निम्मे आहे. कशाचे निम्मे आहे AD च्या निम्मे. म्हणजे AB लिहिताना असं पण लिहू शकतो ना पण AB इज इक्वल टू हाफ ऑफ AC. परंतु प्रत्यक्षात काय आहे AB इज हाफ ऑफ AD. AD ह्या बाजूच्या निम्मे आहे AB. परंतु AD कशाला कॉन्ग्रुएंट आहे AC ला. AC कॉन्ग्रुएंट टू CD म्हणजे AD कॉन्ग्रुएंट टू AC AC कॉन्ग्रुएंट टू CD. AD च्या निम्म्या लांबीचा आहे AB हा AD च्या निम्म्या लांबीचा. मग आता AD च्या ऐवजी काय नाव ठेवणार काय नाव लिहिणार मी AC. वी पुट द नेम ऑफ द साइड AC. AD च्या ऐवजी काय झालं इथे आपण घेतलंय AC हाफ ऑफ AC आणि AC इज द हायपोटेन्यूज ऑफ द 30 60 90 ट्रायंगल. म्हणजेच काय झालं द साइड अपोजिट कोणती साइड आहे 30 ची अपोजिट साइड AB इज हाफ ऑफ AC. अगोदर आपण हाफ ऑफ AD दाखवलं. AD कॉन्ग्रुएंट टू AC देअरफॉर हाफ ऑफ AC अँड AC इज हायपोटेन्यूज. म्हणजे अशा पद्धतीने आपण ते प्रूव्ह केलं की AB इज हाफ ऑफ AC. AB AC च्या निम्म्या लांबीची आहे. साइड अपोजिट टू 30 डिग्री इज हाफ ऑफ हायपोटेन्यूज. त्याच्यावरून ही प्रॉपर्टी तयार झाली 30 60 90 ट्रायंगल मध्ये जे साइड अपोजिट टू 30 डिग्री इज हाफ ऑफ द हायपोटेन्यूज. पुढचा आपण आणखी 60 डिग्री अँगलच्या समोरची बाजूची प्रॉपर्टी बघणार आहोत. 60 अंशासमोरील बाजू कर्णाच्या वर्गमुळात 3/2 पट असते. हा जो गुणधर्म आहे तो आपण बघणार आहोत. प्रॉपर्टी ऑफ 60 डिग्री अँगल साइड अपोजिट टू 60 डिग्री इज √3/2 टाइम्स ऑफ हायपोटेन्यूज इफ द ट्रायंगल इज 30 60 90 डिग्री. जेव्हा तो त्रिकोण 30 60 90 चा असेल तेव्हा 60 अंशासमोरील बाजू ही वर्गमुळात 3/2 कर्णाच्या पटीत असते. म्हणजे कर्णाच्या √3/2 टाइम्स असते. ते आपल्याला प्रूव्ह करायचं आहे. त्यासाठी आपण अगोदर 30 च्या अपोजिट जी साइड आहे ती हाफ ऑफ द हायपोटेन्यूज दाखवली. इट इज हाफ ऑफ हायपोटेन्यूज म्हणजे कर्णाच्या निम्मे आहे. तर ती प्रॉपर्टी वापरली आपण. अपोजिट साइड ऑफ 30 डिग्री इन ट्रायंगल 30 60 90 ABC ती आहे AB. AB इज हाफ ऑफ AB कशाच्या हाफ आहे
AC च्या हाफ आहे. वाय? बिकॉज इट इज अपोजिट साइड ऑफ 30 डिग्री आणि हायपोटेन्यूस आहे AC. त्याला फर्स्ट इक्वेशन दिलं AB इज इक्वल टू हाफ AC. आता इन ट्रायंगल ABC हायपोटेन्यूस जो आहे तो दिलेलाच आपल्याला AC. AB स्क्वेअर प्लस BC स्क्वेअर इज इक्वल टू AC स्क्वेअर. पायथागोरस थेरम नुसार अकॉर्डिंग टू पायथागोरस थेरम, पायथागोरसचा प्रमेय AB स्क्वेअर प्लस BC स्क्वेअर इज इक्वल टू AC स्क्वेअर. आता यांची आपण AB च्या ऐवजी इथे हाफ AC घेतलंय. AB च्या ऐवजी काय व्हॅल्यू पुटअप केली? हाफ AC. हाफ 1/2 आहे, त्याचा वर्ग केला तर काय? वर्ग केल्यानंतर 1/4 AC वर्ग प्लस BC वर्ग इज इक्वल टू AC वर्ग. आता पहा AC जे आहे ते एकीकडे घेऊया आपण, एका साइडला नेलं म्हणून BC स्क्वेअर इज इक्वल टू हा जो AC आहे तो आपण मायनस 1/4 AC स्क्वेअर. जो लेफ्टला होता 1/4 1/4 AC स्क्वेअर उजव्या बाजूला पक्षांतर केल्यावर मायनस झाला तो. आणि आता हे आपण सोडवणार आहोत. अशा पद्धतीने इथे जर 1 घेतलं तर तिरकस गुणाकार केल्यानंतर काय येतं? 4 AC स्क्वेअर मायनस 1 वजा 1 AC स्क्वेअर अपॉन 4 वजा 4 असं येणार ते. 4 AC स्क्वेअर तिरपा गुणाकार केला इथे 4 AC स्क्वेअर मायनस इथे काय नाही तर 1 घेतला डिनॉमिनेटरला, तिरपा गुणाकार केला 1 × 1 AC स्क्वेअर अपॉन 4 वजा 4. आता पहा 4 AC स्क्वेअर मायनस 1 AC स्क्वेअर काय आलंय? याचं जर आपण हे केलं तर 4 AC स्क्वेअर मधून मायनस 1 AC स्क्वेअर केलं तर आपल्याला मिळालं BC स्क्वेअर इज इक्वल टू 3 AC स्क्वेअर अपॉन 4. यांचं मायनस केलं ना, 4 AC स्क्वेअर मायनस 1 AC स्क्वेअर वी गेट 3 AC स्क्वेअर अपॉन 4. आता टेकिंग स्क्वेअर रूट ऑफ बोथ साइड्स, टेकिंग स्क्वेअर रूट्स ऑफ बोथ साइड्स, त्यांचं काय केलं? वर्गमूळ घेतले, दोन्ही बाजूंचे वर्गमूळ घेऊन. वर्गमूळ घेतल्यानंतर काय? BC स्क्वेअरचा स्क्वेअर रूट BC, 3 चा स्क्वेअर रूट निघत नाही त्याला अंडर रूट ठेवला √3 आणि अपॉन 4 आहे, 4 चा स्क्वेअर रूट 2 आहे, 4 चा वर्गमूळ काढला तर काय आला? 2 आला. आणि AC स्क्वेअरचा वर्गमूळ आला AC. म्हणजेच काय झालं? BC जी बाजू आहे ती आहे 60 च्या अपोजिट ऑफ 60 डिग्री इज BC इज इक्वल टू √3 अपॉन 2 इंटू AC. म्हणजेच काय झालंय? हायपोटेन्यूस. हायपोटेन्यूस जो आहे AC किंवा आपण त्याला म्हणू कर्ण, कर्णाच्या वर्गमुळात किती आहे ते? √3 अपॉन 2. म्हणजे इथे जे आपण सॉल्व केलंय 4 AC स्क्वेअर मायनस 1 AC स्क्वेअर वी गेट 3 AC स्क्वेअर. आता इथे दोन्ही साइडचं स्क्वेअर रूट घेतलं, वर्गमूळ काढला आपण तर मिळालं BC बरोबर वर्गमूळात 3/2 AC. हायपोटेन्यूसच्या वर्गमूळात 3/2 पट ती साइड असते. आता 45, 90 चं बघूया. 45, 90 त्रिकोणाचे तो गुणधर्म बघणार आहोत आपण. त्याला 45, 90 चा प्रमेय असंही म्हटलं जातं. थेरम ऑफ 45 डिग्री 90 डिग्री ट्रायंगल्स. या प्रॉपर्टी मध्ये इफ अ ट्रायंगल इज 45 and 90 degree then the length of each side containing the right angle is 1/√2 times of the AC, that is hypotenuse. म्हणजेच it is 1/√2 times of hypotenuse 1/2 इतक्या कर्णाच्या पट्टीमध्ये ती असते. काटकोन करणारी बाजू. समजा एक काटकोन त्रिकोण आहे की ज्यामध्ये 45, 90 अंशाचा कोण तयार करणाऱ्या काटकोन त्रिकोणात काटकोन करणारी प्रत्येक बाजू. आता इथे काटकोन करणारी बाजू कोणकोणते? AB आणि दुसरी आहे BC. प्रत्येक बाजू ही कर्णाच्या 1 म्हणजे 1/2 पट असते. अगोदर आपण 60 अंशासमोरील बाजू √3/2 टाइम्स ऑफ हायपोटेन्यूस बघितलं. कर्णाच्या वर्गमूळात 3/2 पट असते. 30 अंशासमोरील बाजू
कर्णाच्या निम्मे असते. आता 45 45 90 मध्ये साइड अपोजिट ऑफ 45 म्हणजेच काटकोन करणाऱ्या बाजू, साइड्स मेकिंग राईट अँगल्स, ईच साइड इज 1/√2 टाइम्स ऑफ द हायपोटिनस. ते आपल्याला सिद्ध करायचं. त्यामध्ये पहा आता सिद्धतामध्ये काय, त्रिकोण एबीसी मध्ये ए 45 डिग्री आहे, सी 45 आहे आणि बी 90 डिग्रीचा आहे. आणि अकॉर्डिंग टू आवर हे जर बघितलं आयसोसेलेस ट्रायंगल थेरम, तर त्यानुसार आपण जे दोन अँगल्स कॉन्ग्रुएंट आहेत ए आणि सी, कॉन्ग्रुएंट अँगल्सच्या अपोज असलेल्या साइड्स कॉन्ग्रुएंट असतात. देअरफॉर ए च्या अपोजिट साइड बीसी आणि सी च्या अपोजिटची साइड एबी, बोथ साइड्स आर इक्वल, दे आर कॉन्ग्रुएंट, देअरफॉर बीसी इज इक्वल टू एबी. आता आपण ट्रायंगल एबीसी मध्ये इन राईट अँगल ट्रायंगल एबीसी मध्ये पायथागोरस अप्लाय केलाय. एबी स्क्वेअर प्लस बीसी स्क्वेअर इज इक्वल टू एसी स्क्वेअर, एबी स्क्वेअर प्लस बीसी स्क्वेअर इज इक्वल टू एसी स्क्वेअर पायथागोरस थेरम नुसार केला. आता मात्र मी एबी स्क्वेअर बीसीच्या ऐवजी काय घेतलंय, एबी. वी पुट द साइड ऑफ बीसी इन्स्टेड ऑफ एबी, म्हणजे तिथे घेतलं बीसीच्या ऐवजी एबी घेतलंय आपण. एबी स्क्वेअर प्लस एबी स्क्वेअर इज इक्वल टू एसी स्क्वेअर. हा 1 आणि हा 1 किती झाले 2. 2 AB स्क्वेअर इज इक्वल टू AC स्क्वेअर. 2 AB स्क्वेअर इज इक्वल टू AC स्क्वेअर. AB स्क्वेअर इज इक्वल टू या 2 ने राईट साइडला नेलं त्याला आणि डिवाइड केलं, भाग दिला. AB स्क्वेअर बरोबर AC स्क्वेअर छेद 2. काय झाला, हा जो इथं गुणाकाराच्या स्वरूपातला 2 आहे तो उजवीकडे नेत असताना भागाकाराच्या स्वरूपात झाला, म्हणजेच काय झालं छेद 2 AC स्क्वेअर अपॉन 2. टेकिंग स्क्वेअर रूट ऑफ बोथ द साइड्स, दोन्ही बाजूंचे आपण वर्गमूळ घेऊया. वर्गमूळ घेतल्यानंतर AB स्क्वेअरचा वर्गमूळ AB, AC स्क्वेअरचा वर्गमूळ AC घेतलाय. 1 चा स्क्वेअर रूट 1 आणि 2 चा वर्गमूळ निघत नाही म्हणून त्याला वर्गमूळात ठेवलंय. √2 इट इज 1/√2 टाइम्स ऑफ AC. Taking square roots of both the sides we get AB is equal to 1/√2 times of AC. म्हणजेच 45 समोरील किंवा काटकोन करणाऱ्या ज्या बाजू आहेत त्या कर्णाच्या 1/√2 पट असते. साइड्स कंटेनिंग राईट अँगल इज 1/√2 टाइम्स ऑफ हायपोटिनस. याच्यावर आधारित जे उदाहरण आहे ते आपण नेक्स्ट पुढच्या भागामध्ये बघूया. थँक्यू.